अच्छा लगा एक बार और प्रिय मित्र सगळे इकडे बसलेत कंटाळून, पण डिसिजन का अजून झाला नाही. आता तिथेच जायला स्वीकारायचं आयोजकांमार्फत ते मुख्य व्यासपीठावर आपला. हाय गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. फार दिवसानंतर आता ब्लॉग बनवतो. 3-4 दिवस झाले ब्लॉग नाही अपलोड केलेला आहे. पण आज पुन्हा आपली मॅच आहे सरावलीला, ओरमची मॅच आहे आणि आलेवाडीसोबत आपली पहिलीच मॅच आहे. म्हणजे पॅनलमधली तिसरी मॅच आहे, पण आपली पहिली मॅच आहे आलेवाडीसोबत. तर आता निघालो आहे, स्टेशनवरच आहे, म्हणजे फाटकामध्ये आहे, आपल्या उमरोळी फाटामध्ये लोकल चाललं आहे आज आणि जातो. आणि अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल आपला बाबू, तो आला तर आम्ही क्वालिफाय झालो खासदार चषकला. तिकडे पण उद्या मॅच आहे आपली, बघूया कसं परफॉर्मन्स. आणि आपल्याकडे आयकॉनसुद्धा घेतलेले आहेत आपण, पण ते तुम्ही लाईव्हवरच बघा. आणि आता निघतो, चला. आता फाटक पण ओपन, लोकल पण गेले. चला, साधात गेला दुकानात, काय घेण्यासाठी गेला काय माहिती. मॅच जिंकण्यासाठी तिपून नारळ फोडला आज, पण त्याला काय काय उपयोग झाला नाही मिळत. वाटा लागला आज. आज ओव्हर मॅच, पण तिपून नारळ कशाला फोडला माहिती आहे तुला? माझी फिल्डिंग चांगली झाली पाहिजे म्हणून. नाही रे बाबू, कशासाठी? फिल्डिंग झाली पाहिजे चांगली. मॅच लागायच्या अगोदरच लाईट केल्या काय बोलणार. नक्कीच पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. काय घडतंय? चेंडू निघाला सीमारेषा पार, येतोय ब्रँडेड खणखणीत षटकार. क्षेत्रात लाईट पण गेलेली आहे. आपली मॅच चालू असताना लाईट गेलेली आहे. फेस करेल चीनू. आणि इथे मात्र थोडस गच्च्यावर सुरुवात पाहायला मिळाली. बोल. पण पाहतोय कोणाला वाटत आयोजकांमार्फत सर्वांचे स्वागत, शब्दसुमरांनी सर्वांचे स्वागत असणार आहे. का मात्र काय घडतंय? फटका सुरेख सजवलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, पण काय घडेल? चेंडू निघून गेलाय पर्यंत आपण पाहिलं. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, झेल घेईल आणि गळीबार कॅचआउट करू. देखील फटका फिरवला होता. बॅट जोरदार पुढचा चेंडू नक्कीच आपल्या बाजूला स्टेपिंग करून षटकार खेळलाय आणि आता मात्र या सिंगल सह धावपळत पुढे सर. आणि आता मात्र काय घडतंय? फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे आणि बिरवाडी गावाला पडलेलं सुंदर स्वप्न ते म्हणजे कीर्तेश घराच्या पळीतून येतोय षटकार. मॅच विन बिरवाडी. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक आलेवाडी. काय जिंकलो, काय सेटिंग वगैरे काय झाली नाही. बोलतात का जसं पॅनल आहे तसंच खेळूया. आता चाललो परत हॉटेलला खाण्यासाठी काहीतरी. जसं आपण कोणत्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघतात आपण एक राऊंड जिंकले का, हॉटेल आहेच आपला, चायनीज कॉर्नर आहेच आपला. तर आता परत आपण चाललो जीवा जिंकवाली चालू. आता बघूया कसं होते, काय होतं, काय खाणार आहे ते तुम्हाला दाखवतो. गाईज आता रोनक ढाबा मध्ये आलोय. चिकन हंडी, चिकन वाटत नाही मला. बघू काय वाटतं तुला? बटर चिकन काढा. कसं वाटतं तुला बिरवाडी?
त्याला काय खायला भेटत मस्तच वाटत. तुला 5 वेळा काय भेटतो खायला काय? मला नको नंतर काय राहतात नाही. खाऊन आता चालू आणि इकडे जरा मॅटर झाला थोडासा 6वर ना, कारण का लाईव्ह तर मिळत नाही टुर्नामेंट, म्हणून सार्थक आता आला आहे. हा अगोदर नव्हता. तर प्रॅक्टिस करत आहे बॉल टाकलं. आणि इकडे बिरवाडी टीमची टीम मिटिंग चालू आहे. बघूया. प्रिय मित्र सगळे इकडे बसलेत कंटाळून, पण डिसिजन का अजून झाला नाही. आता कितीच जायला लागला आहे. आणि जीवा धाम चिडलाय जीवा. काय होतं काय माहिती आता बघू. मॅच चालू आणि दिल्ली अंपायरने 6 समीर बिट्टू. मला बॉक्स गेम मला अंपायर आहे समीर बिट्टू. बघा काहीच मॅच लागली आता. सेकंड मॅच बिरवाडी वर्सेस वानगाव. पहिली मॅच चालू झाली. साहिल गेला ओपनिंगला. त्यातून नाही काढत. काढलंय का ना हे बघा काका. विकेट डाऊन. न्यू बॅट्समन नितीन राऊत. निकुंज राऊत कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू हातात. निकुंज राऊत बॅट टू द आउट. नवीन बॅट्समन विक्रांत ठाकूर. राजमुद्रा फाउंडेशन आयोजित महाशिव चषक 2026 आणि याची पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल. आणि हा शेवटचा चेंडू अडवण्यात झालेला होता दरम्यान. शेवटचा चेंडू सलग डॉट बॉल टाकलेला आहे. 3 डॉट बॉल. इथे ओव्हरथ्रो केलेला आहे. रन आउट. षटकाचा शेवटचा चेंडू. स्विच शीट मारण्याचा प्रयत्न साठी दाखल झालेला आहे. फिरफिर जादूगर आणि ते चेंडू जीवाचा. त्याकडे जायला गेल फक्त त्याला बस घालावा लागेल. 5 चेंडू 25 धावांची लढत देणे गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न चालू आहे, पण प्रयत्नांना यश मिळत नाहीये. बॉल आहे. आता मात्र चेंडू खेळलाय. एक चेंडू शेवटचा. गाईज आता क्वार्टरला पोचलेत आणि आपले सबस्क्रायबर आहे तिकडे. क्वार्टरला पोचलो आता जस्ट. आता वानगाव आणि नाही सॉरी डहाणू आणि मुरब्याची मॅच आहे. त्याच्यामध्ये जिंकतील ती आमच्यासोबत लागेल. तर बघूया काय होतं. 1 बॉल 3ची मॅच. बघूया काय होतं आता. काहीच कंटाळा आला. एक मॅच अजून बाकी आहे. आलो सँडविच खाण्यासाठी. आपल्याकडे हॉटेल सँडविच जे पाहिजे ते मनात आला का चलो बाय आहे आपल्याजवळ. आलं आहे बोईसर स्टेशन. रात्रीचे वाजलेत 1:17. एक घे बघ चीजवाला, जास्त नको. हां टोस्ट. तुला काय पाहिजे? टोस्ट घे. बघूया आता. चला काहीच अथक परिश्रम
पार पाडून माझे 2 बंधू मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. धंद्याला लागलोय तरी पण याची मॅच बघायला आलोय. एवढे दिवस जागरण करून पण त्याची मॅच बघतो. हटले दोघं पण हटले. आले तुफान किती जिद्दना सोडली. झेप घेत त्यांनी ग्राउंड मध्ये आता आता लावली आहे टीमला. बाबाने व्हिडिओ लवकर या! अच्छा लगा एक बार और धुरंधर ओपनिंग बॅट्समन आणि 2 फलंदाज सलामी फलंदाज आपण पाहतोय बिरवाडी संघाचे. मुरबा वर्सेस बिरवाडी. फर्स्ट बॉल. आणि पहिला काय घडतंय येतोय षटकार. पहिलेच चेंडू आणि 6 मारलेला आहे साईश ठाकूर. दोन रन. डाऊन न्यू बॅट्समॅन विक्रांत ठाकूर. चेंडू मातीवरती सरकला व्हिडिओ काढू ये आणि आता इथे मात्र नक्कीच बडी फिरवली होती. बॅट नक्कीच तिथे बॅट साठी कॉल केला होता आपण पहिला. तिथे पाहायला मिळाला आपल्याला खेळाडू. न्यू बॅट्समॅन राऊत. रितेश घारात. गुड शॉट. रितेश घरत यांच्या बॅटमधून येतोय. कुंज राउत आया और गया. न्यू बॅट्समॅन सार्थक घारात. लास्ट बॉल. आणि रितेश प्रयत्न आणि नक्कीच 44चा टार्गेट दिलेला आहे. निपुंज सरावली क्वालिफाय. एक ओव्हर मध्ये 2 कोणता असेल तो संघ आजच्या रणजीतला तो संघ कोण ठरेल. आणि पहिला चेंडू दर्शवलाय फलंदाजाने. आता मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये स्वतः शाबास राहुल. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. असं कुठेतरी वाटलं होतं की एक आक्रमक नवीन फलंदाज मैदानाच्या. आणि आता मात्र फटका सजवलेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावेवर संतुष्टी मानावी लागेल. 1 धाव मॅच चालू आहे ना. इकडे झोपायला आला. क्वालिफाय राऊंड चालू आहे आता आपला. म्हणजे साहिक नवीरवाडी वर्सेस आहेत कोणती संघर्ष मुरबा. तर बघूया आता. जीवाची बॉलिंग चांगली पडले तर आता डायरेक्ट आपण क्वालिफाय होऊ. चला आता झोपा. बाय बाय. आता मात्र सुरेख ब्लॉक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. कुठलंच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे या चेंडूसाठी. त्या दरम्यान जीवा अर्थातच समर्थ. एका ओव्हरीत दिल्या 4 रन. ही झाली 5वी. आता ही सेमी फायनलची मॅच चालू आहे. जो जिंकेल तो होईल क्वालिफाय सुपर 8 मध्ये. साईशला पण बघू शकतात. षटक समाप्ती. तिसरं षटक. हर्ष काय बोलना चाहोगे आप? काय बोलो तो कुछ. चीनू विक्रांत ठाकूर आलाय बॉलिंग टाकायला. आता काय करेल काय माहित. काला का गोरा होईल काय ते काय. यो मारलाय. थोडासा लांब राहिला क्षेत्ररक्षकापासून. चेंडू अडवला जाईल त्या दरम्यान सुब्रमण्य एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला होता पण थांबवली. 1 रन केले. आणि 1 धावेसह धाव. शेवटची ओव्हर संपण्यात आलाय. 1 बॉल बाकी आहे असंच वाटते मला आता तरी. आणि आता मात्र आपण निपुंज राऊत. औपचारिकता या सामन्यामध्ये होती आहे. बघूया आता काय होईल. क्वालिफाय झाले दादा पण आता. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या 2 बॉलात किती पाहिजेत साईज दादा?
फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये उरली आहे. उपांत्य फेरीमध्ये दाखल होणारा संघ पुढच्या 2 चेंडूमध्ये आपल्याला कळणार आहे. आजचा तिसरी रजनी आपण पाहतोय. व्यासपीठावरती आयोजकांमार्फत आपल्याला सन्मान चिन्ह दिलं जाईल Qualify आणि, झाले. आपला सन्मान केला जाईल. एक अंपायर प्रतिनिधी भाई. यायचा आहे. एक विराज स्पोर्ट्स मुरबे एक प्रतिनिधी यायचा आहे. सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. आयोजकांमार्फत ते मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जाईल. झालेले आहेत आज. चिनू विक्रांत ठाकूर यांनी मॅच जिंकवली. लगेच गपागप 5-6 मारल्या. जीवा वन साइड बॉलिंग जिंकले. चाललो आता डायरेक्ट घरी आपले. पण घेतलाय भाई, बघ भूक लागलाय. सँडविच घेऊन आलोय ओके. स्टेशनवर. मांगो मांगो मांगो. काहीच झालो शेवटी क्वालिफाय. घरी येऊन काय काय खाला मस्त सँडविच वगैरे. आंबा पण खाला. मग भाऊ कसा लागला आंबा? तुम्ही नाही खाल्ला पण आमची चव तर बघितली ना तू. बाबूला जाम जगवला पण एक ना एक हॉटेल फिरवला बाबूला. उद्याला कोणतं हॉटेल जायचं? उद्या मग जेवण केलंय असं कोणी केलाय? हां तर काहीच उद्या आपली पाचसळला मॅच आहे आणि सरवलीत आपण आता क्वालिफाय झाले. इकडे पण मॅच आहे आणि आपल्यामध्ये आयकॉन आहेत 2 जण. उद्या आपल्या टीममध्ये 2 आयकॉन आहेत. तुम्ही सांगितले होते की भावेश पवार, पवन केने हे सगळे विवेक शेलार, केतन मात्र हे प्लेयर आहे ना. पण आम्ही सगळ्यांना फोन केले पण ते प्लेयर काय आले नाही माहीत. काय जीवा? कारण खूप जणांना फोन केले. पवन केने, भावेश पवार, विवेक शेलार सर्व कॉन्टॅक्ट केले क्रितेश गरजने. पण क्रितेश गरजला बोलले भावा गोव्याला मॅच आहे. गोव्याला टुर्नामेंट आहे, साताराला टुर्नामेंट आहे, उरेन प्रीमियर लीग आहे. कुठेच आम्ही त्यासाठी अवेलेबल नसू. नेक्स्ट टाईम आयकॉन टुर्नामेंट असली तर आम्ही तुझ्यामध्ये नक्की येऊ असे बोलले. भावेश पवार आणि विवेक शेलारला पवन केने हे तिघं पण असे बोलले. ठीक आहे. रमेश ठाकरे पण तसाच बोलला. कारण गुड्डू पण तसाच बोलला. तर आता 2 आयकॉन आहेत आपल्याकडे, पितंबारी आणि विश्वनाथ जाधव. बघूया कसा परफॉर्मन्स होतो उद्या. बाय बाय.